नमस्कार, मी मयुरेश कडव. एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत. जसं म्हटल्याप्रमाणे बदलापूर नगरपालिकेची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेच्या तिकिटावरती तुकाराम म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. ते स्वतः उद्योजक आहेत, त्याचबरोबर आधीसुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत. राजकारणाचा आणि समाजकारणाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. या निवडणुकीला ते कसं सामोरे जात आहेत हे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुकारामजी, आपलं या मुलाखतीमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार, मनापासून स्वागत. काय सांगाल तुम्ही आता निवडणुकीला? खरं तर राजकारणातला तुमचा दांडगा अनुभव आहे. तुम्ही आधीसुद्धा नगरसेवक राहिलेला आहात. आता पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहेत. कशा प्रकारे, कुठल्या विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवताय? बघा, विकासाचे मुद्दे म्हणजे एकतर आमचे कुटुंब प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्यावर जो शिवसेनेने जो ठेवलेला विश्वास, आमचे एकनाथ शिंदेसाहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी ठेवलेला जो विश्वास आहे, आणि तो विश्वास आज वामनदादावर बदलापूरमध्ये आहे. आणि बदलापूरमधल्या जी जनतेने ते आम्हाला स्वीकारलेलं आहे. खरं तर कुटुंब प्रमुख हे नाव दिलं त्याच दिवशी स्वीकारलं आहे. कारण आपण जी अनेक कामं लोकांची केलेली आहेत, अनेक ठिकाणी आपण अडीअडचणीला लोकांना उपयोगी पडलो आहेत. मग कोविडसारखा काल असो किंवा अनेक गोष्टी असतो, तर प्रत्येक ठिकाणी आपण लोकांची कामं केलेली आहेत. त्या लोकांच्या कामावर आणि विकासाच्या मुद्द्यावर रोड असतील, त्यानंतर स्ट्रीट लाईट असतील, गटार असेल, पाण्याची समस्या असेल, पुराची समस्या असेल, वॉटर सप्लायच्या पाण्याची समस्या असेल. आत्तासुद्धा 240 कोटी रुपये वामनदादा घेऊन आलेला आहे. आता लगेचच त्याची निविदा निघेल आणि ते कामसुद्धा सुरू होणार आहे लवकरच. त्यामुळे वामनदादांनी जे केलेलं विकास काम आहे हे जनतेसमोर आम्ही घेऊन जातो आहे. आणि तसं जर माझ्या प्रभागातला फक्त विचार केला तर माझ्या प्रभागात मी आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षात 727 कामांचा विकास केलेला आहे. आणि ती सगळे 727 कामं आजपर्यंत कंप्लीट झालेली आहेत. आणि आत्तासुद्धा 3 ते 4 कामं मोठी चालू आहेत. एक मी 2.5 एकरचा तलाव बनवतो आहे, स्वप्ननगरी त्या बाल उद्यान बनवलं त्या ठिकाणी. त्यानंतर आपला शिवमंदिर तलावसुद्धा बनवतो आहे. तिथे पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी 950 कोटी रुपये दिलेत आपल्याला तिथे त्या ठिकाणी. 9,50 लाख रुपये आपल्याला दिलेले आहेत. आणि ते सुद्धा सुशोभीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. अशी अनेक कामं आता प्रभागात चालू आहेत. आणि सगळं त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने माझा जो प्रभाग क्रमांक 1 आहे हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो आहे. तुकारामजी, तुम्ही विकास कामं सांगितलीत, अजेंडासुद्धा सांगितलात, पण असं असताना सुद्धा या निवडणुकीला कुठेतरी गालबोट लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. आपल्याच प्रभागात पैसे वाटपाचा प्रकार आपण उघडकीस आणला आणि गुन्हा देखील दाखल केला. नेमका काय प्रकार घडला होता हा सगळा? काय माहिती आहे का, गोकुलधाम म्हणून माझ्या इथे पनवेलकर म्हणून आमच्या इथे एक रेसिडेन्सी आहे. एक 700 ते 800 घरांची रेसिडेन्सी आहे शांतीनगरच्या ठिकाणी. त्या ठिकाणी काय झालं, माझे विरोधक राष्ट्रवादीचे प्रभाकर पाटील यांनी सकाळी 8 वाजता त्या ठिकाणी काही महिला पाठवल्या पैसे वाटपसाठी. त्यांना काय कोणतेही विकास काम केलं नाही म्हणून पैसे द्या आणि मतं विकत घ्या आणि मतदारांची दिशाभूल करा, कोणतेही काम करायचं नाही, अशा पद्धतीने त्यांनी तिथे महिला पाठवल्या. आम्हाला मतदारांनी आमच्या कॉल केला आणि सांगितलं की दादा ह्या ठिकाणी पैशाचं वाटप चालू आहे, काही महिला आलेल्या आहेत. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महिलांना विचारलं काय करतात, तर त्यांनी सांगितलं काय नाही, आम्ही आलो आहे असंच. म्हटलं असंच काय? तर मी विचारलं तुमच्या हातात काय? बघितलं तर एक चिठ्ठी होती, म्हणजे अशी लिस्ट होती. ज्या मतदाराला पैसे दिले त्याला टिकमार करून त्याला फोन करून बोलायला देत आहेत की पैसे पोचले का. आणि मग त्यांची बॅग खोलल्यानंतर त्या बॅगेत आम्हाला जवळजवळ 100 पाकिटं आढळली. आणि त्या प्रत्येक पाकिटामध्ये 3-3 हजार रुपयाचे पैसे 500च्या नोटा भरलेल्या होत्या. तर मग आम्ही म्हटलं हेच काम तुम्हाला जर करायचं होतं तर मग विकास कशाला लोकांना सांगताय? तुम्हाला जर निवडणुका लढवायच्याच आहेत तर पैशावरच लढवा ना. मग तुम्ही लोकांच्या जनतेत जाऊन विकास कामावर का बोलता? आणि सातत्याने मग असं करत असताना त्या ठिकाणी एक 15 मिनिटात प्रभाकर पाटील आल्यानंतर मग त्यांनी शिवीगाली चालू केली आणि त्या महिलांना त्या ठिकाणून घेऊन गेला. त्याच्या आधी आरो आले होते, आरोनी शूटिंग केली. त्यानंतर आम्ही त्यांना आरोनं विनंती केली की बाबा ह्या महिला आणि पैसे हे तुमच्या ताब्यात घ्या आणि यांना घेऊन जा. तर ते मला वाटतं ठोंबरे काहीतरी नाव आहे त्यांचं. तर त्यांनी हात वर केले की हे माझं काम नाही आहे. म्हटलं मग तुम्ही कशासाठी आलात? त्यांनी इन कॅमेरा त्यांनी सांगितलं हे काम माझं नाही आहे, हे काम पोलीस येतील ते बघतील. अरे तुमच्यासोबत पोलीस आहे, निवडणूक आयोगाचा माणूस आहे, कॅमेरा आहे, तुम्ही ह्या बायांना ताब्यात घ्या आणि पाकिटं घ्या. तर त्यांनी नाही ताब्यात घेतलं. खरं तर त्याच्यावर आमचा आरोप आहे की ह्याला ताबडतोब सस्पेंड केला पाहिजे. कारण प्रभाकर पाटलाचा तो नातेवाईक आहे मुरबाडचा.
PWDचा तो इंजिनियर आहे, त्याला सस्पेंड झालाच पाहिजे तो या आता विषयावर. त्यांच्याकडून एक स्पष्टीकरण असं दिलं जातं किंवा प्रत्यारोप केला जातो की या महिला आमच्या नव्हत्याच. बरं, तर जर त्यांच्या महिला नव्हत्या, माझं चल असं म्हणणं आहे, तुमच्या महिला नव्हत्या, मग प्रभाकर पाटील तिथे का आले? तुमच्या महिला नाही आहेत ना, तर तुम्ही तिथे का आले त्या महिलांना सोडून नेण्यासाठी? सगळ्या फुटेज आहेत, व्हिडिओ आहे आमच्याकडे. तुम्ही त्या महिलांना घेऊन तिथून पळून गेले आणि त्या ठिकाणी येऊन तुम्ही आमच्याशी वाद पण घालला, आमच्याबरोबर धक्काबुक्की पण केली आमच्या कार्यकर्त्यांबरोबर. मग तुम्हाला तिथे यायची गरज काय? तुमच्या नव्हत्या तर तुमचा संबंध काय होता? तुम्ही आज किती लोकांसमोर बोंबलून सांगितला की ह्या महिला आमच्या नव्हत्या. अरे त्या महिलेने नाव घेतलंय, त्याचा व्हिडिओ आहे, त्याचं स्पष्टीकरण आहे. ती महिला डायरेक्टली म्हणते, आम्हाला प्रभाकर पाटीलनी 100 पाकिटं दिली होती, आम्हाला पाठवलं, गेल्या 2 दिवसापासून आम्ही पैसे वाटतो. हे सुद्धा त्यांनी कबूल केलं ना, इन कॅमेरा कबूल आहे, पुरावा आहे. असं असताना त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे. त्या 5 महिलांना लवकरात लवकर अटक करावा. त्या सर्व महिलांची म्होरक्या सुनीता चौधरी ही मेन आहे, तर तिचं सुद्धा नाव आलेलं आरोपीमध्ये, आणि त्यांना सगळ्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यांना अटक करून त्यांना जेलमध्ये टाकावा. तुकारामजी, निवडणुका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप होणारच, आणि कधी नव्हे तो इतका खालच्या स्तरावरती हा प्रचार गेलेला आहे, प्रचाराचं स्वरूप आपण पाहतोय. पण बदलापूर एक सुसंस्कृत शहर आहे आणि या सुसंस्कृत शहरात निर्भेळ वातावरणामध्ये निवडणुका व्हाव्यात, यासाठी तुम्ही या निमित्तानं आता जनतेला काय आवाहन कराल? आरोप प्रत्यारोप हे होतच राहतील, तिकडून आरोप होतील, तुम्ही प्रत्युत्तर द्याल, तुमच्याकडून आरोप होतील, ते प्रत्युत्तर देतील. बघा, जनता बदलापूरची सुज्ञे आणि बदलापूरच्या जनतेने रोज ट्रेनच्या धक्काबुक्कीचा प्रवास केलेला आहे. त्यांना सर्वांना माहिती आहे की बाबा या बदलापूरमध्ये आपल्या सुखदुःखात, आपल्या कार्यात, मग पूर येऊ असो, कोणती उपासमारीची वेळ असो, तेव्हा कोण धावून येतोय? फक्त शिवसेना एकच असा पक्ष आहे आणि वामन म्हात्रे यांची सगळी संघटना त्या ठिकाणी धावून जाते. पण आरोप प्रत्यारोप करताना हे काय करतात? पेड न्यूज करतात. पेड न्यूज म्हणजे एखाद्याला सुपारी द्यायची आणि आमच्या विरोधात काहीतरी वेगळे ओबाडे व्हायचे. अहो, यांना किरीट सोमायची शिकवण आहे. तो तोतल्या तिकडशी मुंबईत तिकडं लोकांचं टिंग ऑपरेशन कल्टो असा बोलला आणि ते टिंग ऑपरेशन इकडे करतात हे लोक. मग यांची ती संस्कृती आहे की आधी आपण ब्लॅकमेल करायचं आणि मग आपल्या जवळ घ्यायचं आणि मग सांगायचं नाही नाही हा खूप चांगला आहे. अहो, तुमच्याकडे कोणता विकासच नाही, कोणतं विजनच नाही आहे. तुम्ही काय आमच्यावर बोलताय आणि टीका करताय? तुम्ही आमच्यावर बोलण्याच्या इतकी पात्रता पण नाही तुमची. वामन म्हात्रे एकच नाव असं आहे जो सगळ्या बदलापूरला धरून चाललेला आहे. ह्यांचं काम नाही केलं की वामन म्हात्रे विरोध, म्हणजे ज्यांनी यांचं काम केलं ते चांगलं. अहो, 5 वर्षापूर्वी आम्ही पण तुम्हाला निवडून दिलेत ना, तेव्हा आम्ही पण तर तुमच्यात सहभाग होतो, तेव्हा आम्ही खूप चांगले होतो तुमच्याशी, आणि यावेळेस तुमचं काम नाही केलं तर आम्ही चोर. आता ही अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते, सगळ्या प्रभागांमध्ये 1 to 1 लढत आहे. शिवसेना आणि भाजप हे आमने सामने आलेले आहेत. प्रचार अगदी जोरावर प्रचार सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला, शिवसेनेला किती सीट्स तुम्हाला मिळतील आणि किती मताधिक्याने? शिवसेना यांना एक चांगल्या प्रकारे धक्का देणार आहे. साधारणतः आमच्या माहितीनुसार 38 सीट आमच्या निघतील. 38 सीट बदलापूरमध्ये निघतील आणि नगराध्यक्षपदसुद्धा आमच्याकडे चांगल्या प्रकारे निघून जाईल, जनतेचं मत आहे. तर हे होते तुकाराम म्हात्रे यांनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. जे काय आरोप केले जात आहेत भाजपकडून त्याचं खंडनही केलं आणि त्यांच्या परीनेही त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. विकासाचे मुद्दे मांडले आणि शिवसेनेलाच निर्भेळ यश मिळेल, आमच्या जवळपास 38 सीट मिळतील असा दावा त्यांनी केलेला आहे. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि येत्या 2 तारखेला मतदान होऊन 3 तारखेला निकाल समोर येईल. त्यावेळी आपल्याला चित्र स्पष्ट होईलच की कोणत्या पक्षाला आणि कुणाला मतदारांनी कौल दिलेला आहे. या मुलाखतीमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुकारामजी आपले खूप खूप आभार. थँक्यू महेशजी, धन्यवाद.